मुंबई प्रेस क्लबला धमकीचा ईमेल आलाय। मुंबई प्रेस क्लबला नीरजा अजमल खान या नावाच्या व्यक्तीनं एक धमकीचा ईमेल केलाय। धमकीचा मेल मिळाल्याच्या नंतर मुंबई पोलिसांचं बॉम्ब आणि डॉग स्क्वॉडचं पथक या ठिकाणी पोहोचलंय आणि त्यांच्याकडून मुंबई प्रेस क्लबची आणि परिसराची एक कसून अशी तपासणी सध्या सुरू आहे। या ईमेलमध्ये 42 लहान पॉइझन गॅस उपकरणं बसवण्यात आली असून ती दुपारी 1 वाजता स्फोट होतील असा दावा देखील करण्यात आलाय। सोबतच काही राजकीय आरोप देखील या ईमेलमधून करण्यात आलेले आहेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबई प्रेस क्लबला एक धमकीचा ईमेल आलेला आहे। नीरजा अजमल खान या नावानं हा धमकीचा मेल आलेला आहे। या व्यक्तीकडनं हा धमकीचा मेल आला आहे आणि या ईमेलमध्ये दावा करण्यात आला आहे की प्रेस क्लब परिसरामध्ये 42 लहान पॉइझन गॅस उपकरणे बसवण्यात आली आणि ती दुपारी 1 वाजता फुटतील। एकूण या संदर्भात हा मेल आहे आणि या ईमेलमधल्या मजकुरामध्ये काही राजकीय आरोप करण्यात आले असून नक्षलाइट जिहाद कमिटी या नावानं ही धमकी देण्यात आलेली आहे। एकूणच संबंधित व्यक्तीने हे कृत्य केवळ मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी असल्याचं म्हटलं आहे आणि लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचा उल्लेखही यामध्ये आपल्याला दिसतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण सध्या बघतो आहे की मुंबई प्रेस क्लबमध्ये बॉम्ब स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड हे दाखल झालेले आहे। त्यांच्याकडनं कसून तपासणी सगळ्या या प्रेस क्लब परिसरामध्ये आपल्याला होताना दिसते आहे। एकूणच या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं मुंबई प्रेस क्लब परिसरामध्ये दाखल झालेत आणि आता त्यांच्याकडनं बॉम्ब शोधक पथक असेल किंवा डॉग स्क्वॉड असेल यांच्याकडनं कसून तपासणी जी ही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन हेमंत कदमचा अभिषेक फाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।